जमिनीवर दम दिला की बाबा घरात घुसून मारू. त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की एकनाथ शिंदेच्या इशाऱ्यावर हे सगळं काम करत आहेत, मात्र तुम्ही घरी आलात तर तुम्ही माघारी जाता का ते बघूयात, असा देखील इशारा संजय राऊतामध्ये जर हिंमत असेल, संजय राऊतामध्ये जर दम असेल तर संजय राऊतांनी घराच्या बाहेर पडून दाखवा ना. स्वतःच्याच घरामध्ये पत्रकार बोलवायचे आणि बूम समोर शूरवीर संजय राऊतांनी बनू नये. संजय राऊतांनी कुठले लढे लढले? आम्ही तर ऐकले की संजय राऊतांचा सगळ्यात मोठा पराक्रम म्हणजे त्या आर्थर रोड तुरुंगामध्ये असताना रोज सकाळी शौचालयाच्या लाईनमध्ये त्यांचे काहीतरी भांडणं व्हायचे आणि तिथे ते महायुद्ध लढायचे. त्याच्यामुळे हे अशा संडासवीरांनी आम्हाला शिकवू नये. आणि खरं तर आम्ही जेव्हा काही बोलतो, आमचे नेते जेव्हा काही बोलतात तेव्हा मात्र जीभ घसरली वगैरे वगैरे बोललं जातं. परंतु संजय राऊत रोज ज्या पद्धतीनं शिव्यांची लाखोली वाहत आहेत, संजय राऊतांनी रोज ज्या पद्धतीनं ते बोलतायत, म्हणजे बघा की शिवसेनेचा दसरा मेळावा असायचा, अतिशय पानसट विनोद करून उभाठ्यांनी त्या दसरा मेळाव्याचा हसरा मेळावा करून टाकला. संजय राऊतांची जीभ रोज ज्या पद्धतीनं घसरतीये, त्यामुळे लवकरच उभाट्याला घसरा मेळावा साजरा करावा लागेल असं मला वाटतं. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे. ते पाकिस्तानात गेले होते तेव्हा घरच्यासारखं वाटलं असं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मग त्यांनी पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घ्यावा आणि तिकडेच राहावं आणि सोबत राहुल गांधींचं पार्सल सुद्धा घेऊन जावं. मग त्यांचा बाप पाकिस्तानी असेल, त्यांचा DNA पाकिस्तानचा असेल, त्याच्यामुळे हे बोलत असतील. हे तेच सॅम पित्रोदा होते ना की जे देशाच्या साधन संपत्तीवरती पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे वगैरे अशा पद्धतीनं बोलत होते. त्यामुळे सॅम पित्रोदांसारख्या नालायक माणसांची, सॅम पित्रोदासारख्या गद्दार देशद्रोही माणसाची भारताला गरज नाही. त्यांनी कायमस्वरूपी पाकिस्तानामध्ये स्थायिक व्हावं, पाकिस्तानचा पासपोर्ट काढून घ्यावा आणि त्याच्यासोबत आपले नेते राहुलजी गांधीजींचं सुद्धा पार्सल त्यांनी घेऊन जावं. कारण अलीकडे पाकिस्तानमध्ये राहुल गांधींची लोकप्रियता खूप वाढतीये. बाळासाहेब ठाकरेंचं कर्तृत्व हे आभाळा एवढं मोठं आहे. कुणी कोणाचा फोटो लावल्यानं कोणाचं कर्तृत्व खुजं होत नसतं, पण संजय राऊताची विचारसरणी खुजी आहे म्हणून ते हे बोलताय. संजय राऊत असं म्हणताय की एकनाथ शिंदेचं नेमकं कर्तृत्व काय, प्रताप सरनाईकांचं नेमकं कर्तृत्व काय, ओरबाडून घेण्याची शिंदेची ही कायमची वृत्ती असं ते टीका करताय शिंदे साहेबांवर. हे बघा, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व हे महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वाखाली 80 जागा लढवून 60 आमदार निवडून आले. मला संजय राऊतांनी सांगावं की रोज येऊन माईकच्या पुढे भुंकण्यापेक्षा त्याचं दुसरं काम कोणतं आहे. संजय राऊत, आपण अनेक वर्ष आमच्या आमदारांच्या मतदारावरती आयते राज्यसभेचे खासदार झालात. तुमचं कर्तृत्व नक्की काय? आपण इतकी टर्म खासदारकी भूषवलीत. अहो, तुमच्या विकास निधीमधून केलेली 5 कामं तरी आम्हाला सांगा. कमीत कमी तुम्ही जिथे राहता तिथल्या बाहेरच्या फुटपाथवरचे पेवर ब्लॉक तरी तुम्ही बदलले का? किंवा तुम्ही जिथे राहता तिथं एखादं साधं सुलभ शौचालय तरी तुम्ही बांधले का? तेवढं बांधण्याचं कर्तृत्व तरी तुम्ही दाखवलं असतं तर त्या सुलभ शौचालयावरती तुमच्या नावाची पाटी झळकली असती आणि तुम्ही असे का बोलताय हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळालं असतं. खरं तर काल राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना खडे बोलून सुनावलेले आहेत. वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा असं देखील ते म्हटलेले आहेत. हे बघा, माननीय अजितदादा पवार हे त्यांच्या परखड स्वभावासाठी सगळ्यांना परिचित आहेत आणि जर दादांनी त्यांच्या मंत्र्यांना, त्यांच्या आमदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना जर काही सूचना दिलेली असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी विचार करूनच बोलले असतील आणि त्यांना त्या बाबतीत आम्ही काय बोलणार, तो त्यांच्या पक्षाचा आणि दादांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा प्रश्न आहे. अध्यक्ष संदीप देशपांडे त्यांचा मराठीचा मुद्दा मनसे लावून जाते, मात्र त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे इंदुरी चाट नावाचं आणि परप्रांतीय आचार्य असल्याची टीका जी भाजपकडून आता केली जाते. संदीप देशपांडे त्याला उत्तर देत आणि भाजपची बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपण कशा पद्धतीने वाटतंय? हे बघा, दुसऱ्यावर टीका करण्याच्या आधी म्हणजे दुसऱ्यावर बोट उचलण्याच्या आधी ती 3 बोटं आपल्याकडे येत आहेत का याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जर आपण मराठीच्या नावानं गळे काढत असू आणि जर आपल्या हॉटेलचं नाव हे इंदोरी चाट असेल तर ही कुणाची दिवाळखोरी निघालेली आहे याचा विचार त्यांनी करावा. जी माणसं स्वतःच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी ठेवत आहेत
ते मराठीच्या बद्दल बोलतील का? आणि त्यांचं बोलणं हे पूतना मावशीचं प्रेम आहे का? हे मगरीचं अश्रू ढाळणं आहे का? की उलट तुम्ही बघा की महायुती सरकारच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळालं, जय जय महाराष्ट्र माझासारखं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता सुद्धा आपण बघताय की माननीय उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली लंडन असेल, इतर अनेक देश असतील, 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतोय. त्यामुळे बाकीच्यांचं बोलणं, गळा काढणं हे फक्त रुदालीसारखं मगरीचे अश्रू ढाळणं आहे. काही आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बार उडेल अशी चर्चा आहे आणि याचिका देखील निघालेली आहे. कशा पद्धतीने पाहता याकडे? आम्ही स्वागत करतोय न्यायालयाच्या निकालाचं.